एक आस एक विसावा बाळूमामांच्या नक्कीच नावाचा संदेश रोज दिसावा. मामांची आठवण न यावी तो मात्र कधी दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा सहवास असावा. प्रेमळ भक्तांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली, तुम्ही आम्हाला जेवढं काही दिलेलं आहे ते सर्व आहे. मी निमित्त मात्र आहे, म्हणून तुम्ही मला प्रत्येक प्रयत्नांना साथ द्या आणि नेहमी माझ्यासोबत राहा, ही प्रार्थना तुम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझ्या हातून जर कोणाचेही चांगले होत नसले तरी देखील चालत असते, पण तू कोणाचेही कधी वाईट करू नको, या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या. कारण आपण जे पेरत असतो तेच उगवत असते. जर तुम्ही वाईट कर्म कराल तर वाईटच गोष्टी तुमच्या जीवनात होणार, हे मात्र नक्कीच. माणसांमधले प्रत्यक्ष हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नसते. आयुष्यावर मनसोक्त प्रेम मात्र असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नक्कीच नियतीपुढे आपण नतमस्तक होणार. निरहंकारी भाव लागतो, हे ज्याला साधता आलं त्याच्या जीवनाची प्रत्यक्ष फुलबाग होऊन जाते, ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे. मामा आपण प्रत्येक भक्तांना एक गोष्ट सांगतात की प्रेमळ भक्तांनो, कुणाचे चांगले झाले तर त्याचा तुम्ही दोष करू नका, कोणाचे वाईट झाले तर त्यावर हसू नका. कारण लक्षात घ्या, वेळेचे तुम्हाला भान ठेवायला पाहिजे. कारण चांगली वाईट वेळ हे कधीच प्रत्यक्ष सांगून येत नसते. म्हणून तुम्हाला नेहमी चांगले कर्म करायचे आहेत, जेणेकरून भगवंत प्रत्येक काळी तुम्हाला आनंदी आणि समाधानी ठेवतील. जीवन असा एक रंगमंच आहे जिथं आपल्यालाच माहिती नसतं की आपली पुढील भूमिका काय आहे. हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. पण या रंगमंचावर आपण प्रत्येकाला भगवंतांचे नाम घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पुढील भूमिका जशीही असणार मात्र त्यामध्ये साथ भगवंतांची नक्कीच आपल्याला असेल. आपण जेव्हा भगवंतांच्या नामात असो, काळजी हृदयात असते, शब्दात कधीच नसते आणि राग मात्र शब्दात असतो, हृदयात नसतो. गरजेपुरते माणसे जोडायची सवय प्रत्यक्ष तुमची नसून एकदा नाते जरी जोडले तर ती शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्यक्ष निभवायची सवय जर तुम्हाला असली तर खरोखर तुम्ही प्रत्येक गोष्ट जिंकाल. किती पाप किती पुण्य कोणाचे कोणाला स्मरण नसते. विरह ही आहे कोटे कोटे, साऱ्यांनाच प्रेमाचे शरण नाही. सुटेल हा देह एक ना एक दिवस, कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही. कळ्यांचं आयुष्य फुलापर्यंत मर्यादित, पण काट्याला काही मरण नाही. आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी भगवंता तुमचे चरण नाही. नक्कीच आमच्या चरणी, नक्कीच तुमचे चरण आमच्या नक्कीच डोक्यापुढे आहे. म्हणूनच प्रत्येक काळी आम्ही तुमचे नाम घेतो आणि आम्ही तुमची सेवा करतो. खरोखर आपले भाग्य आहे की आपल्याला बाळूमामांची सेवा करण्यासाठी मिळत आहे. म्हणून लक्षात घ्या, प्रत्यक्ष भगवंतांची सेवा माणूस आपल्या मनाने करत नसतो, तर भगवंतांनी त्या व्यक्तीला, त्या भक्ताला निवडले असते त्यांची सेवा करण्यासाठी. निस्वार्थ मनाने सेवा करा, निस्वार्थ मनाने तुम्ही नाम घ्या. प्रत्येक गोष्टी अगदी चांगल्या आणि सर्वात उत्तम नक्कीच होतील. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करायचा नसतो, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं असतं. लोकांना ते आयुष्य कधीच जगायचं नसतं. या गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात घेतल्या हवा. सांगावे त्यालाच जो कुणाला सांगणार नाही, मागावे त्यालाच जो देईल सो खुशीने. नक्की आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे प्रत्यक्ष नशिबाने, आणि नाते जोडावे त्यांच्याशी जे निभावतील निस्वार्थपणाने. निस्वार्थपणा ज्याच्या मनामध्ये असतो प्रत्यक्ष तो माणूस कधीच आयुष्यात मागे सरत नसतो. भगवंतांची मूर्ती विकत घेताना प्रत्येक व्यक्ती रुपयांचा भाव करत असतो आणि तीच मूर्ती घरात जशी येते की लगेच भगवंतांपुढे कोटी रुपये मागत असतात. अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवघरात. म्हणून लक्षात घ्या, भगवंतांचे नाम जरी तुम्ही घेतले ते निस्वार्थ मनाने तर खरोखर भगवंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. ही गोष्ट मात्र अगदी खरे. ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढली पायरी गाठली आहे त्या पायरीला कधी विसरायची नसते, कारण त्या पायरीचा आधार आपण घेतला नसता
तर आपण पुढची पायरी कधीच चढली नसते. या गोष्टीच खरोखर आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. याच पद्धतीने आपल्या वाईट काळामध्ये ज्या व्यक्तीने आपल्याला साथ दिलेली आहे आणि आपली चांगली वेळ आणण्यासाठी त्यांनी मदत केली आहे, तुम्ही त्यांना कधीच विसरू नका. कारण भगवंतांनीच त्यांना तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रार्थना केलेली होती. एक सुंदर प्रार्थना आत्ताच मामांच्या चरणी करा. हे गुरु माऊली, मला इतकं सुख द्या की मला आयुष्यभरासाठी ते पुरेल. माझी महती इतकी असू दे की कोणाचं तरी चांगलं होऊ दे. नात्यामध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली प्रत्यक्ष जातील. डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान राखला जाईल. आयुष्यातील श्वास इतकेच असू दे की कुणाच्या तरी आयुष्याचे मला भलं करता येईल. बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही. ही प्रार्थना तुम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच करा. नक्कीच ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय होईपर्यंत, पूर्ण होईपर्यंत कधीच हार मानू नका. कारण भगवंत आपल्या प्रत्येकाच्या सोबत आहे. हे जर तुम्हाला नक्कीच माहिती असलं तर खरोखर तुम्ही कधीच मागे सरणार नाही. काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो की नक्कीच माझ्याकडे चप्पल नाही, पण याच पुढे गेलं तर व्यक्ती एक होता, त्याला पाय नव्हते. ते पाहिल्यानंतर नक्कीच मी स्वतःला भाग्यवान म्हटलो. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, आपल्याकडे जी गोष्ट आहे आपण त्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, भगवंत आपल्याला तीच गोष्ट देतो जी गोष्ट आपण झेलू शकतो. ज्या गोष्टी आपण झेलू शकत नाही त्या गोष्टी परमेश्वर आपल्याला कधीच देत नसतो. हे मात्र खरे. भाकरीची किंमत भलतीच भारी अन गंमत तर त्याहून न्यारी. गरिबाला कमवण्यासाठी तर श्रीमंताला पचवण्यासाठी पळवते. ही गोष्ट मात्र अगदी खरे. एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नसते की तुमची प्रॉपर्टी किती, तुमच्या गाड्या किती, बँक बॅलन्स किती. परंतु एक गोष्ट नक्की तुम्हाला विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. म्हणजे तब्येत आणि नेहमी भगवंतांचे स्मरण करा. प्रत्येक मनुष्य म्हणतो जेव्हा आपले वय फार होईल तेव्हा आपण प्रत्यक्ष भगवंतांचे नाम घेऊ. असे न करून तर लक्षात घ्या, आपल्याकडे सध्या जोही वेळ आहे आपण तो प्रत्येक वेळ भगवंतांच्या नामात घालवावा. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देवता सावरलो. कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक हे गुरु माऊली उभा होते. नक्कीच काल किती जरी वाईट असला तरी ज्यांच्या हृदयात श्रीसंत सद्गुरू बाळू मामा आहेत त्यांचा कधीच पराभव होत नसतो. ही गोष्ट मात्र खरे. एक निष्ठ राहा, सगळी कामे होऊन जातील. कारण मामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला सर्वात जास्त किंमत आहे. एक निष्ठ राहा आणि निस्वार्थ मनाने प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. माणूस फक्त भ्रमा जगतो की हा माझा आहे, तो व्यक्ती माझा आहे, हे जवळचे माझे. खरं तर तुमचं कोणीच नसतं. तुमची फक्त आणि फक्त वेळ असते. ती वेळ जर चांगली असली तर प्रत्येकजण तुमचा, अन्यथा वेळ खराब असल्यानंतर कोणीच तुमचे नसते. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. शब्दातून दुःख व्यक्त करता आली असते तर अश्रूंची गरज कोणाला भासलीच नसते. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती. सतत आनंदी राहा. इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. आणि लक्षात घ्या, कोणाला सुख देता नाही आलं तरी देखील चालेल, पण दुःख तुम्ही कधी कोणाला देऊ नका. कारण प्रत्यक्ष तेच दुःख तुमच्याकडे परत येऊ शकतं नसून ते येतंच. म्हणून प्रत्येक काळी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा आणि नेहमी चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आणि सर्वोत्कृष्ट नक्कीच गोष्ट आहे. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्याच्या पाठीमागे हे गुरुमाऊली नेहमी उभा असतात. ही गोष्ट मात्र आपल्याला माहिती असली पाहिजे. अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका.
कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा प्रत्यक्ष कधी हरत नसतो आणि अन्याय प्रत्यक्ष करणारा कधी विजयी होत नसतो. या गोष्टीची तुम्हाला प्रत्येक वेळी काळजी घ्यायची आहे. स्वाभिमान जपायला शिकलं पाहिजे. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून तुम्ही उत्तर द्या, कारण स्वाभिमानात बाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नसते. ही अगदी खरी गोष्ट आहे. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक पद्धतीचा उत्तम मार्ग आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे मात्र आवश्यक आहे. तुम्ही जसे विचार करत असता त्या पद्धतीने तुमचे जीवन होऊन जाते. म्हणून सकारात्मक राहा, सकारात्मक पद्धतीने जीवन जगा, मगच तुमची प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करेल. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यथोगाथा नक्कीच तुम्ही वाचा, कारण त्यातून नक्कीच जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान तुमच्यासाठी असेल. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण तुम्ही गोष्टी प्रत्यक्ष काही या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीच उपयोग राहत नसतो. म्हणून तुमच्याकडे सध्या वेळ आहे, या वेळेचा तुम्ही पूर्णपणे चांगला उपयोग करा आणि नेहमी भगवंतांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नवीन गोष्टी शिकायला वेळ दिलं पाहिजे, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच येत नसतो. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष प्राधान्य दिले जाते. मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहणे गरजेचे, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांना योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद तुम्ही लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच प्रत्यक्ष निर्माण करू शकतात. या गोष्टीची प्रत्येकाने नक्की जाणीव ठेवा. मित्रांनो, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल नक्कीच त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वात जास्त सकारात्मक विचार करा, म्हणजे यश तुम्हाला सर्वात लवकर मिळून जाईल. ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पुस्तकांची मैत्री आहे आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना नक्कीच करण्यासाठी प्रत्यक्ष तयारी करून घेतात. ही गोष्ट खरे आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते, कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर किती संकटे आणि अडचणी जरी आल्या तरीही त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद भगवंत आपल्याला नेहमी देत असतात. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचं आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास प्रत्यक्ष ती जबाबदारी प्रामाणिकपणे व नक्कीच पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षण होऊन जाते. हीच गोष्ट आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायची आहेत, कारण या गोष्टी आपण प्रत्येकासाठी चांगल्या आहेत. आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. जसे अंधाऱ्या रात्री एक काजव्याची सोबत देखील आधार प्रत्यक्ष देणारी वाटत असते, हे देखील खरे. जीवनात किती संकटे आली तर प्रेमळ भक्ता घाबरू नको, निराश होऊ नको. आम्ही तुझा हात धरलेला आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुझ्या जीवनात चांगली होईल आणि सर्वोत्कृष्ट होईल. फक्त निस्वार्थ मनाने तू आमचे नाम घे, निस्वार्थ मनाने प्रत्येक चांगले कर्म कर. खरोखर नक्कीच गुरु माऊली जे काही आपल्याला देतील ती सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट देतील. यावरती आपण प्रत्येकांचा विश्वास मात्र नक्कीच राहिला पाहिजे. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात. या गोष्टी प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजे. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा किंवा पिरगळा किंवा ठेचून बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यातून गोडवा बाहेरच येतो. हे नक्कीच
खरं आहे. जीवन आहे तेथे आठवण आहे, आठवण आहे तेथे भावना असते, भावना असते तेथे आपली माणसे असतात आणि आपली माणसे आहे तेथे नक्कीच प्रत्यक्ष तुम्ही असतात. हे देखील खरे. साथ कोणी दिली तर जात पाहू नका, हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका. जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते, पण गती वयाची प्रत्यक्ष मिळवायचीच असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते. या गोष्टी प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. ज्योतीचा वापर योग्य केला तर नक्कीच अनेकांचे आयुष्य उजळत असतं, पण याच ज्योतीला जर अहंकाराचा वारा लागला तर खरोखर वणवा पेटत असतो. तो म्हणजे असते ज्ञान. तुम्ही त्यालाच ज्ञान द्या जो तुमच्या ज्ञानाचा आदर करतो. अन्यथा जो तुमच्या ज्ञानाचा आदर करत नाही त्या ज्ञानाला तुम्ही कोणापुढेही व्यक्त करू नका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. काळजी हृदयात असते, शब्दांत नसते. आणि नक्कीच राग शब्दांत असतो, हृदयात नाही. गरजेपुरती माणसे वापरायची सवय प्रत्यक्ष करून घेऊ नका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नातं कोणतीही असो ते टिकवण्यासाठी बुद्धीची नसते तर मनाची शुद्धी नक्कीच आवश्यकता असते. हे देखील खरे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या मार्गाने सुखाचा दरवाजा कधीच उघडू शकत नाही. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फ्लॅटावर थांबत असते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडत असते. हे देखील खरे. आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला कधी ना कधी हरावंच लागतं. अंतिम विजय मात्र इथं कठीण नसतं, परंतु त्यासाठी इथं प्रत्येकाला कधी ना कधी मरायचं आणि मरावं लागत असतं. हे देखील खरे. नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.